भाईचार ऑन टॉप. बस बस जाती नाही रे डायरेक्ट पोटात. व्हिडिओ चालला कंटेंट भेटले. तर रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आपली चांगले असाल आणि चांगलेच राहत. तर आज एक सरप्राईज आहे, जे की मला पण आताच माहिती झालं की आपले झालेले यूट्यूब चॅनलवर 400 सबस्क्रायबर कंप्लीट नेमकेच. मम्मी कसं वाटत आहे? बघा गाईज, आपले झालेले 400 सबस्क्रायबर. तर गाईज आता जाऊया आपण बालाजी मंदिरात. मी वेदांतला पण कॉल केलेला आहे, तो पण येते, आणि रोहित भैया आणि अजून गुरु पण आहे. तर चला गाईज, आपले गुरु शेठ सुद्धा आलेले आहे आणि वेदांत सुद्धा. तर आता आम्ही चाललेलो आहे. तर चला गाईज, आता पेट्रोल टाकू. वेदांत भाऊच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं थोडं. निघलेलो आहे पेट्रोल टाकून. बघा फायनली गाईज एंट्री झालेली आहे बालाजी मंदिरात. आता आलेलो आहे. बघा आल्या आल्या बघायला भेटते आपल्याला पार्किंग बालाजी मंदिराची. बघा किती मस्त आहे. आता समजा लागलं. याला पहिले बोललेलो गाडी आत लाव, नाही म्हणला. लिलो ला टिक्कीत चपला नाही ठेवल्या आपण. आम्ही येतो पण काहीच काम बरोबर करत नाही. आलो बी एंट्रन्स दिली सोडून इकडून आलो. काय करावं आता. तर याचा शॉर्ट पण लवकरात लवकर चॅनलवर अपलोड होईल, तर बघून घ्या. मूर्ती बघा, इकडे स्क्रीन वगैरे पण लावलेली आहे. तर आता इकडून आत जाऊ, मग दर्शन वगैरे घेऊ. चला गुरु भाऊ. एंट्री केल्या नजारा बघा किती मस्त आहे. म्हणजे बालाजी पण किती मस्त सजवलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतेच पुढे जाऊन. तर घ्या बघा काहीच बाहेर पण काही घ्यायसाठी दुकान वगैरे. तर कोणाला पण काही घ्यायचं असलं तर घेऊ शकता. बघा त्या मोबाईल काहीच बघा आपल्या बालाजींच्या मंदिरात 1 2 3 4 आणि अजून तिकडे पण मंदिर आहेत. गाईज, ह्या मंदिराचे वैशिष्ट्य बघा. ही जी मूर्ती आहे ना, ही गरुडची मूर्ती आहे. तर याच्या मागे जे आरसा आहेत तिच्यातून बघा डायरेक्ट बालाजीची मूर्ती दिसते. बघा सांगायचं व्लॉग मध्ये बोला, आपले मन मांडावे. तर गाईज हे जे आहे ना, हे तर हे आपल्या भाऊला सांगितलं होतं हे वाचून. म्हणजे बघा वाचायला पण खूप महत्व असते. तुम्ही वाचत जावा, आम्ही तुम्हाला सांगत म्हणजे तुम्ही आम्हाला सांगत जा, आम्ही हे ब्लॉग मध्ये टाकत जाऊ. तर इकडं पण महादेवाचं मंदिर आहे. सोन्याचे बनलेले. सोनं कुठे? सोनं कुठे हो? भाऊला ते सोनं दिसतंय बघा. सोनं असलं असतं आता ती इथं नसतं, ते गायब बी झालं असतं. काय गोष्ट करायची. गुरु भाऊ ऑन टॉप. नांद करा पण आमचा कुठं. बघा इकडनं पण मूर्ती दिसते मस्त. बघा गाईज, इकडं पण किती मस्त डेकोर केलेलं आहे. म्हणजे तुला मराठी अंक नाही का समजत? नाही म्हणणार. मग काय फायदा तो जगून. हा मग समजतात. काही सांगायला लागलो गुरु समजत नाही. सगळं समजते. नाटक आहे. उद्यापासून वाटतं. तुला दिसे ना का तसं सांग, दवाखान्यात जाऊ. मग मला डँका समजतच नाही. एक काजळ लाव तू लांब. When Rohit Mamu is rocking, you can see the result. गाईज हे बघा, ही वाली एंट्रन्स आहे. तर आम्ही त्या पार्किंगच्या गेट मधून गेलेलो. तर इथून प्रॉपर एंट्रन्स आहे. उद्यापासून हे दोन्ही पण गेट उघडे राहतात. गाईज इकडं गर्दी सुद्धा आहे. आणि आपले गुरु भाऊ गाडी असे चालवतात की बघायचं काम नाही. आम्ही या रस्त्यात खाऊन आलो माहिती आहे का. इकडं बघा एक कसले दुकाने खायचे वगैरे, त्यामुळे गाईज बघा आम्ही आईस्क्रीम घेतलेलं आहे. गाईज वेदांना नाही घेतलेली, ते थोडा बिमार आहे त्यामुळे. या खायला काही होत नाही.
फक्त आम्ही कधी काही करतो काहीच होत नाही. आता आईस्क्रीम घाला. उद्या झालं तुमचं. नाही नाही आज काहीच होत नाही. फक्त घरचे आणतात बाकी काही होत नाही. फक्त घरच्या झाले गाईज हे पोरग बिमार होतं. आता मी बोललेलो हातात पाहिजे काय पाहू दे. भाईचार ऑन टॉप. विश्वास ठेव. काय होत नाही तुला थंडी ताप बीप सगळं होत नाही. बस बस आला. जातीन हिरे डायरेक्ट पोटात. व्हिडिओ चालला कंटेंट भेटले. पोटात जातीन डायरेक्ट हिरे. जे पोरग किती जोरात गाडी चालवायला. हॉर्न पा. याच्या जवळ जाऊन घोंग केली पा कसं गाडी पळवते पा. आता आम्ही घरी सुद्धा आलो बालाजी मंदिरातून. तुझा मित्र सर्वजित वाटते. माझा मित्र वेदांत. तुझा भाऊ आहे मित्र होय. तू चेंत्यो जा. घरी बोलवलं तुला जाय. लहानपणी फोन आलता जा घरी. मी जाईल. जिलेबी खायची राहिली यार. चल आज चल. एकटं ना साठी जिलेबी आणली हे नुसते तिकडे खायला गेले पोटभर. यानं सांगितलं ना गायचं आम्हाला जिलेबी आणली. मी रोहित बेला आणली. त्यानं जिलेबी आणली तू त्यालाच म्हणावं. काय यानं आणलेली गाई जिलेबी. मी रोहित बेलासाठी धन्यवाद वेदांत. फोटो घे. तुमची जिलेबी आता उद्या खातो मी. जिलेबी कुठे. संपते मग. तर गाईज ज्याप्रमाणे तुम्ही 400 सबस्क्रायबर कंप्लीट केले त्याचप्रमाणे 500 सुद्धा लवकरात लवकर करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तू कोण आहे रे. भूल गया इतने जल्दी. अरे तू मराठीत बोल. ते संडासला गेल्यावरती पाणी टाकल्यावरती एक